नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येते। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे आणि त्यासंबंधी काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। काय आहेत त्या सूचना या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय यांच्याकडून हे घोषणापत्र आपल्याला दिसून येईल। कुठल्या तारखेचं आहे? 24 मार्च 2026। आता यातला जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या। विधी सहाय्यक, निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदांकरिता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत गुणवत्ता यादीनुसार निवड सूचित सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे निकाल तयार करण्यात येत आहे। ओके, पुढचा मुद्दा बघा। सदर निवड सूचीच्या यादीत नमूद उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता त्यांच्या वैयक्तिक ईमेलद्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात येईल। तसेच धर्मादाय संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत जे काही पुढची अपडेट आहे ही तुम्हाला ईमेल वरती येणार आहे किंवा तुम्ही वारंवार धर्मादाय आयुक्तालयाची जी काही अधिकृत वेबसाईट आहे यावरती तुम्ही चेक करू शकता। पुढे बघा, आता या सूचना अत्यंत फार महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। पहिली सूचना बघा, सदर निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्त केले जाईल असा अर्थ होत नाही। लक्षात घ्या, म्हणजे यादीमध्ये जरी तुमचं नाव असेल ओके, पण तुम्हाला नियुक्तच केले जाईल असा अर्थ होत नाही। लक्षात घ्या, पुढचे निकष काय दिले? उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही जाहिरातीतील मुद्दा क्रमांक 14 मध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित उमेदवाराची ओळख, सर्व संबंधित कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकाऱ्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे। म्हणजे लक्षात घ्या, तुमची वैद्यकीय तपासणी सुद्धा होणार आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित क्लिअर ठेवायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी झाल्यानंतरच पुढे तुमची नियुक्ती होणार आहे। बघा, उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध किंवा बाद ठरवल्यास, तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरवल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील अनुक्रमाने पुढील उमेदवारास संधी देण्यात येणार आहे। म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर ह्या कुठल्या म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट काही माहिती चुकीची दिली किंवा तुम्ही डॉक्युमेंटमध्ये कुठे कमी पडलात, वैद्यकीय अहवालामध्ये कुठे तुम्ही कमी पडलात, तर विद्यार्थी मित्रांनो या यादीमधून तुमचं नाव कमी करण्यात येईल व पुढच्या वेटिंग लिस्टच्या उमेदवारांना संधी मिळणार आहे। लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। बघा, आता याच्यामध्ये रिझल्ट कुठे मिळणार आहे तुम्हाला? जी काही धर्मादाय आयुक्तालयाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर बघा, नवीन पदभरती 2025 इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे निवड सूची आहे। निवड सूचीवर क्लिक केलं की तुम्हाला विविध पदांचा निकाल दिसणार आहे। उदाहरणार्थ मी निरीक्षक यावरती क्लिक केलं की तुम्हाला बघा इथे निरीक्षक पदाचा तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे। ओके, बघा इथे तुम्ही निवड यादी तुम्हाला इथे दिसणार आहे, तर तुम्ही इथे आपलं नाव चेक करू शकता। अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना लगेच शेअर करा। धन्यवाद।